नमस्कार, आदेश न्यूज तर्फे मी गणेश गौरव गाडगे उपसंपादक। आज गुरुपौर्णिमा निमित्त राहुल बोराडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व भारत स्वच्छ अभियान प्रतिष्ठानाचे अध्यक्ष यांनी बापदेव घाटामध्ये अतिशय चांगला उपक्रम आणि गुरुपौर्णिमा निमित्त एक संदेश देण्यासाठी त्यांनी झाडे लावा आणि झाडे जगवा असा उपक्रम केलेला आहे। अतिशय सुंदर असा उपक्रम केला आहे। तुम्ही पाठीमागे पाहू शकता की राहुल बोराडे यांनी ह्या अगोदर झाडे लावली होती, ते मोठ्या प्रमाणात झाडे आलेले आहेत, त्यांनी जोपासली आहेत। चांगलं हिरवळ करणं हे अवघड असतं, पण राहुल बोराडेंकडून खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे। त्यांनी झाडे लावली व झाडे जगवली। आजकाल माणसाला पुण्यामध्ये राहण्यासाठी झाडे एक तरी झाड लावलं पाहिजे, कारण प्रदूषणाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। त्यासाठी झाड हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे। ऑक्सिजन देण्यासाठी झाड हे मदत करतं। एक वेळेस माणसाला पैसा वाचू शकत नाही, पण नक्की झाड ऑक्सिजनच्या निमित्त ऑक्सिजन देऊन आपल्याला नक्की वाचवेल। गुरुपौर्णिमेनिमित्त राहुल बोराडेंनी एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे अतिशय सुंदररित्या। मी त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो। बोराडे साहेब, एक मिनटं इकडे या। तुम्हाला यावर काय बोलू वाटते की बाबा काही असं काय? मी कसं आहे, मला निसर्गाची आवड आहे। हां, त्यामुळं मला वाटतं की निसर्ग आपल्याला काहीतरी देतो, त्यामुळे निसर्गाला आपण काहीतरी दिलं पाहिजे। नक्कीच। आज जर झाडं असेल तर मानव जागणार आहे। बरोबर। मी टेम्परेचर बघितलं असेल उन्हाळ्यामध्ये जिथं 35 अंश होतं ते आता 44 अंशावर गेले। बरोबर। 10 अंशांनी जर अजून वाढलं तर माणसाचं जगणं मुश्किल होणार आहे। पण हे जर कधी कमी करायचं असेल तर त्यासाठी झाडं पाहिजेत। त्यामुळे प्रत्येकाने निदान 2 तरी झाडं लावलेली पाहिजेत। आपल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे वारंवार असे उपक्रम घेतले जातात। जसे आम्ही करतो तसे इतरांनीही करावे असं प्रत्येकाने सांगणं आहे। धन्यवाद। मी गणेश गौरव गाडगे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष व आदेश जनतेचा उपसंपादक। धन्यवाद।